नमस्कार मित्रांनो, मी अजय कांबळे आणि माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो, आजचा प्रवास खूप रंजक होणार आहे. हा ब्लॉग माझा जरी छोटासा असला तरी आज आपण पुन्हा एकदा नव्यानं सुरू करतो आहे आपला हा ब्लॉग. कारण की बरेच दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपण हा ब्लॉग चालू करतो आहे. आणि चालू करायच्या आधीच एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की मी कुठे जातो आहे, आपण आज कुठे जाणार आहोत, आपण काय करणार आहोत हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसून येईलच. थोडंसं आज सुट्टी होती आणि सुट्टी असल्या कारणानं मी तुम्हाला घेऊन चाललो आहे पुन्हा त्याच ठिकाणी. यापूर्वी देखील आपण तिकडे गेलेलो आहोत आणि पण इकडे जायला मला भारी वाटतं आहे. कारण की तुम्हाला या व्हिडिओमध्ये ते दिसून येईल की का भारी वाटते ते. मित्रांनो, पाऊस बऱ्यापैकी थांबला आहे थोडा. आज पावसाची रिपरिप सकाळपासूनच चालू होती आणि त्याच्यामध्येच थोडा पाऊस कमी झाल्यानंतर आपण निघालो आहे आता. तर चला, आपण कुठे जातो आहे, काय जातो आहे आणि इतका मला वेळ का लागला व्हिडिओ टाकण्यासाठी, मधीच असा अचानकपणे गॅप का पडला याचं देखील मी तुम्हाला कारण सांगणार आहे आजच्या एपिसोडमध्ये. तर चला, प्रवास करतच तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी माझ्या शेअर करतो. मित्रांनो, या रस्त्याचं एक वैशिष्ट्य मला म्हणजे सांगावंसं वाटतं आहे की या रस्त्यानं जात असताना, या वाटेवरून जात असताना ही हिरवीगार झाडी गर्दराई गावाकडचा फील देते, गावाकडं आल्यासारखा भास होतो. ॲक्च्युली कोकणातला प्रत्येक रस्ता हा अशाच प्रकारचा असतो, अशाच प्रकारची झाडी वगैरे दिसते. आणि मी आता आहे खारघरच्या तळोजा मजकूर या गावामधून हा प्रवास माझा चालू आहे. आणि 1-2 मिनटं गाव क्रॉस केल्यानंतर अशा प्रकारचं वातावरण तुम्हाला दिसून येतं आहे. आणि वरती खुलं आकाश आणि खाली मस्त हिरवीगार वनराई शेती. आणि त्या शेतीमध्येच आपल्या गावाकडे जशी भात लावणे असते तशा प्रकारचं भात देखील लावलेलं आहे, तुम्हाला आता दिसून येईल ते. आणि खूप सुंदर असं वातावरण मन मोहून जातं, गावाकडे आल्याचा भास होतो आणि थोडंसं मनाला शांती मिळते, विसावा मिळतो आणि खूप भारी वाटतं. जणू काय आपण आपल्या गावामध्येच आहोत असं वाटतं आहे. कारण शहरालगतच असल्या कारणानं खारघरपासून अगदी 10 ते 15 मिनटं लागतात इकडे येण्यासाठी. तर हे खूप सुंदर असं ठिकाण आहे मित्रांनो, तुम्ही बघत असाल माझ्या व्हिडिओमध्ये, भारी वाटतं आहे. तर चला मग पुढचा प्रवास चालू करूया. मंडळीनो, माझ्या मागं बघत असाल भात शेती आणि भात शेती तुम्ही बघत असाल. तुम्हाला वाटलं असेल की मी गावी आलो आहे, पण गावी आलो नाही. मी कुठं आलो आहे नक्की तुम्हाला सांगतो. स्टार्ट. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? बरेच दिवसानंतर म्हणता येणार नाही, पण 1 महिना तब्बल झाला. आता 1 महिन्यानंतर मी तुमच्यासमोर व्हिडिओ बनवतो आहे. आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे की एका ठिकाणी तुम्हाला घेऊन आलो. आज बरेच दिवसानंतर बाहेर पडावंसं वाटतं. मागच्या वेळेचा व्हिडिओ हा माझ्या गावाकडचा होता आणि आता पुन्हा एकदा व्हिडिओ बनवायला चालू केलं. व्हिडिओ थोडे स्टॉप होते, व्हिडिओ बनवू शकत नव्हतो. थोडंसं म्हणता येईल मन उडालेलं होतं मित्रांनो. खरं सांगायचं म्हणजे मन यासाठी की काहीच करायला जमत नव्हतं, इच्छा होत नव्हती, निगेटिव्हिटी होती मनामध्ये. आणि ती निगेटिव्हिटी वगैरे घालवण्यासाठी मी आज दर्शनासाठी चाललो आहे स्वामींच्या, आणि स्वामींच्या मठाकडे जातो आहे. कारण की स्वामींचं दर्शन मला पुन्हा एकदा स्वामींची भेट घ्यावीशी वाटली, खूप साऱ्या गोष्टी सांगाव्याशा वाटल्या. कारण की मन मोकळं करण्यासाठी आपल्या घरच्यानंतर मला तेच जवळचे वाटतात आणि तुम्ही.
मित्रांनो, तुमच्यासमोर एक गोष्ट सांगतो की गेल्या महिन्यामध्येच थोडंसं माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये थोडंसं माझ्या हाताला वगैरे लागलं होतं आणि हाताला वगैरे लागल्यानंतर जवळजवळ मला माऊस पण पकडता येत नव्हता. त्यामुळं हे असं हाताला इतकंच जखम झाली होती, बघत असेल. आणि इथं पण लागलं होतं असं, ही पूर्ण असं हे फाटलं होतं आणि जखम झाली होती. मग त्याच्यामुळं काही व्हिडिओ वगैरे बनवता येत नव्हते. मग ती जखम वळायला तब्बल मला 1 महिना गेला, बरोबर 1-1.25 महिना तरी लागला ती जखम वळण्यासाठी. तसंच मी थोडंसं मागचा व्हिडिओ कसा बसा एडिट केला आणि टाकला, पण इच्छा होत नव्हती. आत्ता पुन्हा एकदा जोमानं काम करायचं आहे, जोमानं सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला नवनवीन व्हिडिओज, नवनवीन ठिकाणं तुम्हाला दाखवायचे, एक्सप्लोअर करायचे आहेत. आणि मला ह्या ठिकाणी असे स्वामींच्या मठाकडे येत असताना ना भारी या गोष्टीचं वाटतं की मला गावाकडे आलेल्याचा फील होतो आहे. खरं सांगायचं म्हणजे आता मी घरातून निघालो, नेगेटिव्हिटी सगळी बाजूला झाली. एक काय म्हणतात ते की गावाकडचं वातावरण आपल्या शेतात, जसं की बघा भातशेती आहे. आता खारघरमध्ये आहे असं वाटतंय काय? खारघर जवळच असलेला तळोजामध्ये ही शेती केली जाते, तळोजा मजकूर, आणि तिथंही भातशेती आहे. आणि याच्या पाठीमागच्या साईडला स्वामींचा मठ आहे. आणि तुम्ही बघत असाल ही एक नदी आहे. आता या नदीचं नाव मला ॲक्च्युली माहिती नाही. ही नदी आहे, ही अशी सुंदर अशी नदी वाहत जाते इकडं आणि हिरवागार असा हा निसर्ग सजलेला आहे या पावसाळ्यामध्ये. आता पावसानं थोडीशी उसंत घेतली आहे, पण जास्त काय बोलत नाही. पण पुन्हा एकदा काम चालू करायचं आहे. आज आहे 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप 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 साऱ्या शुभेच्छा. मला हात पण असे जोडता येत नाहीत कारण की हे हाताचं अजून देखील असं तळव्यावर लागल्यामुळं थोडंसं जखम अजूनसुद्धा आतून ओलसर आहे. पण आता पुन्हा एकदा जोमानं काम चालू करूया आणि हा प्रवास स्वामींच्या मठामध्ये करत जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊन आपण एकदा पुन्हा एकदा नवनवीन व्हिडिओ तुमच्या व्हिडिओला घेऊन येऊया. तर चला मग. स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ नामाचा घोष करा, स्वामी समर्थ नामाचा घोष करा, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ नामाचा घोष करा. स्वामीने दिलं नावही पहिलं दिला, स्वामीने दिलं नावही पहिलं दिला, स्वामीने दिलं नावही पहिलं दिला. स्वामी समर्थ नामाचा घोष करा, स्वामी समर्थ नामाचा, स्वामी समर्थ नामाचा घोष करा. स्वामीने दिलं नावही पहिलं दिला, स्वामीने दिलं नावही पहिलं दिला, स्वामीने दिलं नावही पहिलं दिला, स्वामीने दिलं नावही पहिलं दिला. स्वामी समर्थ नामाचा महिमा आगळा, स्वामी समर्थ नामाचा महिमा आगळा. मित्रांनो, आज मठामध्ये आलो, बरं वाटतंय.
नाही तर सतत तेच मनात येत राहायचं की गाडीवरून पडल्यानंतरचा तो प्रसंग म्हणा किंवा ज्या काय गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या तिकडे. कारण की रात्रीची वेळ होती आणि शूटिंगसाठी गेलेलो होतो आणि शूटिंगला गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळी रात्री 11:15 वाजता माझी गाडी स्लिप झाली. स्लिप झाल्यानंतर मी आत्तापर्यंत 13 वर्ष झालं गाडी चालवतो मित्रांनो, पण कधीच पडलो नव्हतो. पण ज्यावेळी आता पडलो मी त्यावेळी मनात एक भीती ह्या गोष्टीची बसली की ज्यावेळी मला उठवलं त्या लोकांनी, मला माहिती नव्हतं की मला किती लागलं आहे. आणि त्यावेळी ज्या लोकांनी उठवलं त्यांनी मला सांगितलं की मी 10वा होतो तिथं, की एका दिवसामध्ये 8-9 लोकांचे अपघात झाले. कारण गाडी तिथं खडी टाकलेली होती त्याच्यावरून स्लिप झाली होती. आणि माझी वेळ चांगली की माझं जीवावरचं हातावर बेतलं काय, आणि स्वामींचा आशीर्वाद पाठीशी होता, तुमचे आशीर्वाद पाठीशी होते. म्हणून खूप चांगल्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. आणि मित्रांनो, तुम्ही जर कुठे जात असाल तर गाडीची स्वतःची सेफ्टी घ्या. तुम्ही स्वतःची सेफ्टी घ्या मित्रांनो, बाकी काही सांगत नाही तुम्हाला. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि ह्या मठामध्ये आल्यानंतर एक प्रकारचं जे वातावरण आहे, पॉझिटिव्हिटी आहे, त्या गोष्टी खरोखर भारी वाटतं इथं आल्यानंतर, स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर. बाकी काय बोलत नाही आता. नाम घेता घेता सारे कलीन गोरू, नाम घेता घेता सारे कलीन गोरू. नाम घेता घेता सारे कलीन गोरू, भक्ती रूपाने चलाओ अक्कल कोटी जाओ, भक्ती रूपाने चलाओ अक्कल कोटी जाओ. किती भारी वाटतं ना स्वामींच्या मठामध्ये आल्यानंतर. कारण की इथलं वातावरणच असं आहे की मित्रांनो, इथं आल्यानंतर प्रत्येक माणूस शांत होऊन जाईल. इथं ना कुठली अपेक्षा असते, ना कुठली तुम्हाला आश्वासनं दिली जातात. इथून मिळतो तो फक्त आशीर्वाद, आणि तो पण स्वामींचा. एक भक्ती असते, एक श्रद्धा असते आपली, आणि आपण व्यक्त होत असतो त्यांच्यासमोर. तसंच मी स्वामींसमोर व्यक्त होतो मित्रांनो. कारण की आता आपल्याला जोमानं काम करायचं आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, बरेचसेच ब्लॉग तुम्हाला दाखवायचे आहेत, बऱ्याचशाच गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणायचे आहेत, तुमच्या समोर आणायचे आहेत. आणि हा निसर्ग, वेगवेगळी ठिकाणं, वेगवेगळी मंदिरं, गावं एक्सप्लोअर करायचे आहेत. तर हा आपला प्रवास असाच सुरू राहणार आहे. आता तुमची रजा घेतो मी, आणि आय होप तुम्ही देखील माझ्यासोबत स्वामींचं दर्शन घेतलं असाल. आणि तुम्हाला एवढंच सांगावंसं वाटतं की मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या, आणि मगच ह्या पावसाळ्यामध्ये जिथे कुठे जर तुम्ही पाण्याच्या ठिकाणी जात असाल किंवा निसर्गाच्या ठिकाणी जात असाल तर तिथं सर्वप्रथम स्वतःची काळजी घ्या. पाण्याच्या ठिकाणी अतिरेक करू नका, पाण्याच्या ठिकाणी अति घाई गडबड करू नका, स्वतःची काळजी घ्या. पाऊस प्रचंड प्रमाणात पडतो आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आपण आजचा एपिसोड इथंच थांबवतो आहे. तर श्री स्वामी समर्थ. समर्थ नाम है हृदय धरा, स्वामी समर्थ नाम है. स्वामी समर्थ नाम है हृदय धरा, स्वामी ने दिलं नाव ही. पहिलं तिरा